द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे डीएमके हा पक्ष आता इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहे की काय असंच दिसतंय। कारण इंडिया आघाडीतल्या काँग्रेस आणि डीएमके मधला दुरावा आता अधिकच वाढल्याचं दिसतंय। लोकसभेमध्ये डीएमके खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्थेची आता डीएमके कडून मागणी करण्यात आलेली आहे। तामिळनाडूमधली काँग्रेससोबतची युती संपुष्टात आल्याचं आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीचं यासाठी कारण देखील डीएमके कडून देण्यात आलेलं आहे। लोकसभा अध्यक्षांना कनिमोझी करुणानिधी यांनी एक पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी डीएमकेच्या खासदारांसाठी केलेली आहे। पुढची बातमी आता आपण बघूया। नाशिक आणि राज्यातल्या कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या धर्मांतर आणि शोषण प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। गेल्या 25 दिवसांपासून पोलीस तिच्या मागावर होते। अखेर छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतनं तिला अटक करण्यात आली। आरोपी निदा खानला आता 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तपास यंत्रणांनी निदा खान हिनं कशा पद्धतीनं गुन्ह्यामध्ये मदत केली याची कोर्टात सुनावणी दरम्यान माहिती देखील दिली आहे। गेल्या 25 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली। मात्र अटकेनंतर निदा खानची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यातून एक मोठी माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार निदा खानचा यूपीटी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। निदा खान ही दहशतवादी आहे की काय असं चित्र निर्माण केलं जातंय। तिच्यावर केवळ आरोप आहेत, ती अजून दोषी ठरलेली नाही अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे। निदा खान जर हायकोर्टात गेली असती तर तिला 100% जामीन मिळाला असता। निदानं सगळी परिस्थिती सांगितली। एफआयआर मध्ये तर काहीही नाही असं निदर्शनाला आलं। न्यायप्रणाली योग्य निर्णय देईल असं जलील यांनी म्हटलेलं आहे। इसके ऊपर सिर्फ एक कलम जो है वो ये लगी हुई है कि हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स। तो ये हम इसकी भी तायीद नहीं कर रहे, हम इसका भी सपोर्ट नहीं कर रहे हैं कि अगर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स अगर हुआ है। लेकिन दुर्भाग्यवश अब ये हो गया है कि कोई आरोप लगता है किसी के ऊपर और हमारे देश का मीडिया है तो दिल्ली से आ जाता है, बम्बई से आ जाता है और सिर्फ यही उम्मीद करता है कि अब आरोप हो लग गया है तो चलो फांसी पे लटका दो। तो ये बच्ची के साथ भी वैसे ही हो रहा है। हमें विश्वास है सचिन पुलिस थोड़ा और नीचे अदालत जो है वो पूरा इम्पार्शियल तरीके से काम करेगी। नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याची माहिती समोर आली। त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी कठोर पावलं उचललेली आहेत। निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलला पोलिसांनी सहआरोपी केलेला आहे। मतीन पटेल एमआयएमचा नगरसेवक आहे। शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावर निदा खानला लपवून ठेवल्याचा आरोप आहे आणि याच आरोपाअंतर्गत पोलिसांनी मतीन पटेल याला सहआरोपी केलेला आहे। यावर सुद्धा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलंय। निदा खाननं जर मला मदत मागितली असती तर कदाचित मीही तिला मदत केली असती, कारण आरोपी आणि गुन्हेगार यात फरक असतो असं जलील यांचं म्हणणं आहे। निदा खानच्या अटकेनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची तोफ डागलेली आहे। निदा खानला एमआयएमनं सहकार्य केलं असून तिला लपवून ठेवण्यात जलील यांचा हात आहे असा खळबळजनक आरोप शिरसाट यांनी केला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन
SIT चौकशीची मागणी करणार असल्याचंही शिरसाट म्हणतायत. दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असल्याचा गंभीर आरोप केलाय. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. नाशिकचा असो, पुण्याचा असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल संभाजीनगरमधून निदा खानला अटक केली आहे. निदा खानला अटक केली, परंतु निदा खानचं समर्थन मागच्या काही दिवसामध्ये इम्तियाज जलीलनी केलं आणि काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.